महाराष्ट्रामध्ये एक असं गाव आहे ज्या गावातील लोक स्वप्नात सुद्धा हनुमानाची पूजा करत नाहीत। हनुमान नावाचा माणूस सुद्धा गावातल्या लोकांसाठी दुश्मन मानला जातो। गावकरी देवाची सोडून दैत्याची पूजा करतात। एवढंच नाही तर गावामध्ये मारुती नावाने साधी कुणाला हाक सुद्धा मारली जात नाही। विशेष म्हणजे मारुती नावाच्या मुलाला गावातली मुलगीही दिली जात नाही। गावाच्या कट्टरतेची हाईट म्हणजे गावातले लोक मारुती नावाची कार सुद्धा विकत घेत नाहीत। मारुती नावाचा नियम गावकरी एवढा काटेकोरपणे पाळतात की सांगता सोय नाही। आता मी एवढं सगळं सांगितलं म्हणल्यावर तुम्हाला प्रश्न पडला असेल की गावकरी मारुती नावाला एवढं का घाबरतात, गावात मारुतीचं मंदिर का नाही आणि यामागे कारण काय आहे, सगळं समजून घेऊया। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या आगळ्या वेगळ्या गावाचा इतिहास आणि गावाच्या परंपरेची भन्नाट गोष्ट समजून घेणार आहोत। नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। महाराष्ट्र हा भक्तीचा मोठा इतिहास असलेला भाग आहे। गावोगावी मोठ्या मोठ्या संतांची आणि देवांची मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात। त्यात प्रत्येक गावामध्ये हनुमान मंदिर असणे म्हणजे कंपल्सरी समजा। महाराष्ट्रामध्ये लग्नासाठीची एक परंपरा आहे। नवरदेव जेव्हा वरात घेऊन नवरीच्या गावामध्ये जातो तेव्हा त्याला गावामधील मारुती मंदिरातच दर्शन घेण्यासाठी जायला लागतं। महाराष्ट्रामधील गाव म्हटलं की मारुतीचं मंदिर आलंच। असं सगळं गणित असलं तरी पण या गावामध्ये मारुतीचं मंदिर नाही। आश्चर्य म्हणजे मारुती नावाचा माणूस या गावामध्ये सापडत नाही। मारुती नावाने साधी कुणाला हाक सुद्धा मारली जात नाही। गावात गेल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट चकित करणारी असते, ती म्हणजे गावकरी देवाची सोडून दैत्याची पूजा करतात। होय, हे आगळं वेगळं गाव म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामधील दैत्यनांदूर गाव। दैत्यनांदूर हे गाव महाराष्ट्रामधील इतर गावांसारखंच एक साधं सरळ गाव आहे। पण जसं प्रत्येक गावामध्ये गावाच्या वेशीजवळ हनुमानाचं मंदिर असतं, तसं गावाच्या वेशीजवळ तुम्हाला हनुमानाचं मंदिर दिसणार नाही। दैत्यनांदूर गावाची लोकसंख्या साधारणपणे 3.5 ते 4.5 हजारापर्यंत असेल। त्यापैकी निम्मे पुरुष असतील असं समजून चलूया। पण त्यापैकी एकाचंही नाव हनुमान किंवा मारुती ठेवलेलं नाही। गावातले लोक सगळ्यांची नावं घेतात, पण चुकूनही मारुती किंवा हनुमान हे नाव घेत नाहीत। एवढंच नाही तर हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्राचे पठण गावामध्ये केले जात नाही। गावाला मारुती नावाची एवढी ॲलर्जी आहे की मारुती कंपनीची साधी कार सुद्धा या गावामध्ये नाही। गावात 100-150 चारचाकी असतील, पण त्यापैकी एकही मारुती कंपनीची कार नाही। दैत्यनांदूर गावामध्ये मारुती कारवर बंदी आहे असं समजायला हरकत नाही। येथील गावकऱ्याला तुम्ही कार फुकट दिली तरी तो मारुती कंपनीची कार विकत घेणार नाही किंवा फुकटही घेणार नाही। दुसऱ्या गावातून कुणी मारुती कार गावामध्ये घेऊन आलाच तर त्या गाडीमध्ये आपोआप बिघाड होतो असा गावकऱ्यांचा दावा आहे। मारुती नावाची टाळाटाळ इथपर्यंतच थांबत नाही, तर जावई होणारा मुलगा कितीही शिकलेला असू द्या, मोठी सरकारी नोकरी असू द्या किंवा गर्भश्रीमंत असला तरीही मारुती नावाच्या मुलाला या गावातली मुलगी दिली जात नाही। मारुती नावाचा नियम गावकरी एवढा काटेकोरपणे पाळतात की सांगता सोय नाही। जावयाचं नाव मारुती नसावं हे गावकऱ्यांच्या हातात आहे, पण कुणाच्या ना कुणाच्या नातेवाईकाचं तरी नाव मारुती असतंच। पण ही अडचण सुद्धा गावकऱ्यांनी सोडवली आहे। गावकरी गावामध्ये आलेल्या मारुती नावाच्या पाहुण्याला किंवा हनुमान नावाच्या पाहुण्याला त्याचं नाव घेऊनच बोलवत नाहीत, त्याला पाहुणे किंवा इतर कोणत्याही प्रोपर नावानं हाक मारतात। या गावामध्ये देवाची नाही तर चक्क दैत्याची म्हणजेच राक्षसाची पूजा केली जाते। आता मी एवढं सगळं सांगितलं म्हणल्यावर तुम्हाला प्रश्न पडला असेल की गावामध्ये मारुती नावाला गावकरी एवढं का टाळतात, दैत्यनांदूर गावामध्ये मारुतीचं मंदिर का नाही आणि गावकरी मारुती नावाचं एवढं का तिरस्कार करतात, सगळं तुम्हाला सांगतो। नांदूर गावाचं ग्रामदैवत निंबादैत्य आहे। या गावामध्ये राक्षसाला देव मानलं गेलं आहे। निंबादैत्य नावाच्या राक्षसामुळे या गावाचं नाव दैत्यनांदूर असं पडल्याचं सांगण्यात येतं। त्याची एक फार जुनी कहाणी आहे। रामायणामधील त्रेतायुगामध्ये सीतामातेचं अपहरण झालं होतं। त्यांचा शोध घेण्यासाठी हनुमान दंडकारण्यामधून म्हणजेच आताच्या पाथर्डी तालुक्यातील काशी केदारेश्वरून निघाले आणि निंबा राक्षसाचं राज्य असलेल्या नांदूर गावामध्ये आले। गावाजवळच्या टेकडीवरती दोघांची लढाई झाली। दोघांची घनघोर लढाई झाल्यानंतर या लढाईमध्ये निंबादैत्य जखमी झाला। जखमी झालेल्या निंबादैत्याने प्रभू श्रीरामांचा धावा केला। राक्षस असूनही रामाचा भक्त असल्याचं पाहून हनुमानही आश्चर्यचकित झाले। याच वेळी प्रभू श्रीराम प्रसन्न होऊन निंबादैत्यासमोर प्रकट झाले आणि त्यांनी निंबादैत्याला वेदनेतून मुक्ती दिली। याबरोबरच गावात तुझंच गुणगान गायलं जाईल, या गावामध्ये तुझंच मंदिर उभं राहील असा आशीर्वाद दिला। निंबादैत्याला या आशीर्वादावर शंका आली। गावकरी सांगतात की निंबादैत्याने हनुमानाचं मंदिर प्रत्येक गावामध्ये आहे, तर माझी पूजा कशी होणार असा प्रश्न विचारला। यावर प्रभू श्रीरामानं नांदूर गावाच्या नावात तुझ्या नावाचा समावेश होईल, एवढंच नव्हे तर गावामध्ये हनुमानाचं मंदिर नसेल असा विश्वास दिला। त्या दिवसापासून गावाचं नाव दैत्यनांदूर असं करण्यात आलं
आणि निंबा दैत्य या गावाचं ग्रामदैवत म्हणून उदयाला आला. दैत्य म्हटलं तर मांसाहाराचा नैवेद्य असा सामान्यांचा समज असतो, पण यालाही निंबा दैत्य महाराज अपवाद आहेत. निंबा दैत्याला पुरणापोळीचा नैवेद्य दाखवला जातो. रोज गावामधील वेगवेगळ्या घरी हा नैवेद्य तयार केला जातो. माणसाची देवावरती श्रद्धा असते, तशीच दैत्य नांदूर गावामधील प्रत्येक माणसाची निंबा दैत्यावर श्रद्धा आहे. दैत्य जरी असला तरी देव म्हणून या गावामध्ये पूजा होते. आम्ही निंबा दैत्याचे भक्त आहोत येथील गावकरी, असा अभिमानाने सांगतात. गुढीपाडव्याच्या दिवशी या गावामध्ये निंबा दैत्याची जत्रा भरते. जत्रेच्या दिवशी गावामधून निंबा दैत्याची पालखी निघते. 2 दिवस हा यात्रेचा उत्सव चालतो. निंबा दैत्य हे केवळ हिंदू धर्मीयांचं दैवत नाही, तर गावातील मुस्लिम कुटुंबही दैत्याची पूजा करतात. रोज संध्याकाळी मुस्लिम भाविक मंदिरामध्ये हमखास जातातच, असं गावकरी सांगतात. मुस्लिमांच्या घरातही निंबा दैत्याचा नैवेद्य तयार केला जातो. गावकऱ्यांची देवापेक्षा जास्त निंबा दैत्यावर श्रद्धा असल्याचं या गावामधील गेल्यानंतर दिसून येतं. गावातील मोटारसायकलच्या दर्शनी भागावरती निंबा दैत्य प्रसन्न असं अभिमानाने लिहिलेलं दिसतं. एवढंच नाही तर गावातल्या घरांवर आणि दुकानांच्या पाट्यांवर सुद्धा निंबा दैत्य प्रसन्न असं लिहिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत, पण दैत्य नांदूर गावामधील निंबा दैत्याच्या पूजेची ही परंपरा महाराष्ट्रातल्या हजारो गावापासून या गावाला वेगळं असल्याचं सिद्ध करते. या गावाबद्दल तुम्हाला अगोदर माहिती होती का? ते कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच वेगवेगळ्या परंपरा असलेली गावे तुम्हाला माहित असतील तर कमेंटमध्ये सांगा. पाहत राहा महाराष्ट्र कट्टा. धन्यवाद.